अमरावतीच्या रुग्णालयात व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन आग लागली. त्यात 3 बालकांचा मृत्यू झाला. अशीच आग 2021 मध्ये नगरच्या जिल्हा रुग्णालयात लागली होती. त्यात 14 जणांचा मृत्यू झाला. अशा घटनेनंतर तात्पुरती कारवाई होते, मात्र नेमकी कारणं आणि अंतिम जबाबदारी निश्चित होत नाही. जीव वाचविणारे व्हेंटिलेटरच जीव घेणे. नगरची घटना विसरलो, अमरावतीनं जागं केलं. नमस्कार, मुद्दा जनतेचा मध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगरच्या जिल्हा रुग्णालयात 2021 मध्ये आग लागली होती. ऐन दिवाळीत ही घटना घडली. रुग्णालयातील कोविड अतिदक्षता विभागात आग भडकली. त्यात 14 जणांचा मृत्यू झाला. कारवाईच्या घोषणा झाल्या, काही प्रमाणात कारवाई झाली. पुढं सगळ्यांनाच याचा विसर पडला. आता अमरावतीच्या रुग्णालयातील आगीनं पुन्हा एकदा हा प्रश्न समोर आलाय. अमरावतीत नवजात बालकांसाठीच्या अतिदक्षता विभागात आग लागली. व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, मात्र विद्युत शॉर्ट सर्किटची शक्यताही तपासली जाते. यात 3 नवजात बालकांचा मृत्यू झाला. राज्य सरकारनं उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले. आता ती होत राहील. ही घटना अमरावतीची असली तरी हा प्रश्न संपूर्ण आरोग्य व्यवस्थेचा आहे. कारण माणूस शेवटची आशा घेऊन येतो, ती जागा म्हणजे रुग्णालय. तिथं आजाराशी लढा दिला जातो, तिथं जीव वाचविण्याचे प्रयत्न होतात. पण त्याच ठिकाणी आग लागून धुरामुळं किंवा एखाद्या उपकरणाच्या बिघाडामुळं रुग्णाचा जीव जात असेल तर ही व्यवस्था किती सुरक्षित आहे, हा प्रश्न विचारावाच लागेल. अहिल्यानगरच्या जिल्हा रुग्णालयातील नोव्हेंबर 2021 ची घटना अजूनही विसरता येणार नाही. कोविडच्या काळात अतिदक्षता विभागात आग लागली. त्यावेळी 17 रुग्ण उपचार घेत होते. सुरुवातीला 11 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर उपचारादरम्यान मृत्यूची संख्या वाढत गेली. बहुतेकांचा मृत्यू धुरामुळे गुदमरल्यानं झाल्याचं आढळून आलं. या दुर्घटनेत व्हेंटिलेटरमधून आग भडकल्याचा संशय व्यक्त झाला होता. विद्युत विभागाच्या प्राथमिक निरीक्षणात व्हेंटिलेटरमध्ये बिघाड झाल्याचं आढळलं. तिथून ठिणग्या उडाल्या आणि आग लागली अशी शक्यता सांगण्यात आली होती. त्याचवेळी प्रशासनाकडून शॉर्ट सर्किटचा प्राथमिक अंदाजही व्यक्त करण्यात आला होता. म्हणजेच नेमकं कारण शोधण्यासाठी सखोल चौकशी आवश्यक होती. ती झाली का? त्याचं पुढं काय झालं याची उत्तरं नागरिकांना मिळालीच नाहीत. पण त्यापेक्षाही गंभीर बाब दुसरी होती. अग्निशमन यंत्रणेतील त्रुटी त्या पूर्वीच्या ऑडिटमध्येही निदर्शनास आल्या होत्या. अग्निशमन व्यवस्था अपुरी असल्याचं सांगण्यात आलं होतं. म्हणजे आग लागणं ही एक दुर्घटना होती, पण आग लागल्यानंतर रुग्णांना सुरक्षित बाहेर काढता न येणं ही व्यवस्थेची चूक ठरू शकते. कारवाई झाली, पण शिक्षा झाली का, हाही प्रश्नच आहे. तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक, वैद्यकीय अधिकारी आणि स्टाफ नर्स यांच्यासह संबंधित कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. 2 कंत्राटी परिचारिकांची सेवा समाप्त करण्यात आली. वैद्यकीय अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला. त्यांना अटक झाली. या विरोधात आंदोलनही झाली. पुढं लोकांना याचा विसर पडला. अटक झालेल्यांना जामीन मिळाला. निलंबित झालेले पुन्हा कामावर आले. मात्र एक महत्त्वाचा प्रश्न आजही कायम आहे. खरे दोषी कोण होते? सुरक्षा व्यवस्था का नव्हती? ऑडिटमधील त्रुटी का दूर झाल्या नाहीत? उपकरणांची देखभाल कोणी केली? आणि शेवटी जबाबदारी निश्चित झाली का? या प्रश्नांची उत्तरं महत्त्वाची आहेत. नगर आणि अमरावतीची घटना आपण उदाहरण म्हणून घेतली, मात्र अशा घटना इतरही ठिकाणी घडल्या आहेत. मग प्रश्न पडतो, अशा घटना का घडतात? रुग्णालयातील आग एका कारणानेच लागते असं नाही. विजेचे शॉर्ट सर्किट, खराब वायरिंग, AC, व्हेंटिलेटर, जनरेटर अशा अनेक कारणांमुळे आग लागू शकते. भारतातील रुग्णालयांवरील अभ्यासात शॉर्ट सर्किट हे सर्वात अधिक आढळणारे कारण असल्याचं दिसतं. व्हेंटिलेटर आणि इतर वैद्यकीय उपकरणंही काही घटनांमध्ये आग लागण्याचं कारण ठरली आहेत. मशीन खराब होणं हा एक भाग आहे. मशीन खराब होण्याआधी ते लक्षात का आलं नाही, हा प्रश्नच आहे. व्हेंटिलेटरची नियमित तपासणी झाली का? त्याची सर्व्हिसिंग वेळेवर झाली का? उपकरण बसवल्यानंतर त्याची सुरक्षा चाचणी झाली का? कर्मचाऱ्यांना मशीनमध्ये बिघाड झाल्यास काय करायचं याचं प्रशिक्षण होतं का? हे प्रश्न विचारणं गरजेचं आहे. मुळात या दोष फक्त डॉक्टरांचा आहे का? हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे. डॉक्टरांचं काम रुग्णांवर उपचार करणं आहे. परिचारिकांचं काम रुग्णांची काळजी घेणं आहे. त्यांच्याकडून अग्निशमन अभियंत्यांचं काम अपेक्षित ठेवता येणार नाही.
म्हणून प्रत्येक दुर्घटनेनंतर ड्युटीवर असलेल्या डॉक्टर किंवा नर्सला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं हा योग्य मार्ग नाही. पण त्याच वेळी प्रत्यक्ष ड्युटीवरील कर्मचाऱ्यांनी आपत्कालीन परिस्थितीत नियमांचं पालन केलं का हेही तपासलं पाहिजे. जबाबदारी व्यक्तीची आणि व्यवस्थेची दोन्ही असू शकते. उपकरण सदोष असेल तर उत्पादक जबाबदार, खरेदी आणि पुरवठ्यात दोष असेल तर संबंधित पुरवठादार आणि खरेदी व्यवस्था जबाबदार, देखभाल झाली नसेल तर रुग्णालय प्रशासन जबाबदार, फायर ऑडिटमध्ये त्रुटी दाखवूनही त्या दूर केल्या नसतील तर संबंधित प्रशासकीय यंत्रणा जबाबदार, आणि प्रत्यक्ष आपत्कालीन प्रतिसादात निष्काळजीपणा झाला असेल तर संबंधित कर्मचारीही जबाबदार. चौकशीनं ही साखळी शोधली पाहिजे. ज्या कंपनीच्या व्हेंटिलेटरचा स्फोट झाला त्याच कंपनीचे तब्बल 10,000पेक्षा जास्त व्हेंटिलेटर्स सध्या राज्यभरातील विविध शासकीय रुग्णालयांमध्ये आहेत. त्यांचीही तपासणी झाली पाहिजे. अमरावतीच्या घटनेनंतर सरकारनं 7 सदस्यांची तज्ज्ञ समिती नेमली आहे. या समितीला 8 दिवसात अहवाल देण्याचे निर्देश आहेत. व्हेंटिलेटरच्या बिघाडामुळे दुर्घटना झाल्याचं सिद्ध झाल्यास संबंधित कंपनीला काळ्या यादीत टाकण्याचा इशाराही आरोग्य विभागानं दिलाय. राज्यातील रुग्णालयांचं फायर आणि विद्युत सुरक्षा ऑडिट करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. ही कारवाई स्वागतार्ह आहे, पण पुन्हा एकदा फक्त ऑडिट करून फाईल बंद होऊ नये. कारण महाराष्ट्राच्या रुग्णालयात व्यवस्थापनाच्या मार्गदर्शिकेतच नियमित विद्युत तपासणी, उपकरणांची देखभाल, कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण आणि नियमित मूल्यमापन यासारख्या उपायांचा स्पष्ट उल्लेख आहे. मग प्रश्न आहे, हे नियम कागदावरच आहेत की प्रत्यक्ष रुग्णालयात? आता काय करायला हवं? प्रत्येक सरकारी आणि खाजगी रुग्णालयात वैद्यकीय उपकरणांचे स्वतंत्र बायोमेडिकल सेफ्टी ऑडिट झालं पाहिजे. प्रत्येक व्हेंटिलेटरची देखभाल, दुरुस्ती आणि तपासणी यांची नोंद हवी. ज्या उपकरणात गंभीर बिघाड आढळतो ते तात्पुरते बंद करून त्याची तांत्रिक तपासणी झाली पाहिजे. फायर ऑडिटमधील त्रुटी दूर केल्याशिवाय त्या रुग्णालयाला सुरक्षित मानू नये. फायर ड्रिल केवळ कागदावर नको, प्रत्यक्ष करून दाखवली पाहिजे. अतिदक्षता विभागांसाठी स्वतंत्र आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग असले पाहिजेत. ऑक्सिजन वापरल्या जाणाऱ्या विभागातील विद्युत व्यवस्था अधिक काटेकोरपणे तपासली पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अपघात झाल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा अपघात होण्याआधी प्रतिबंध करणं आवश्यक आहे. शेवटी प्रश्न जनतेचा आहे, रुग्णांचा आहे. रुग्णालयात येणारा माणूस डॉक्टरांवर विश्वास ठेवतो, तो मशीनवर विश्वास ठेवतो, तो सरकारी व्यवस्थेवर विश्वास ठेवतो, तो आपल्या नातेवाईकाला म्हणतो, काळजी करू नकोस, हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे, आता ते सुरक्षित आहे. पण जर त्याच रुग्णालयात व्हेंटिलेटरचा स्फोट झाला, आग लागली आणि रुग्णाचा जीव गेला तर त्या विश्वासाचं काय? अमरावतीत केवळ 3 नवजात बालकांच्या मृत्यूची घटना नाही, ती 2021च्या नगरमधील दुर्घटनेची आठवण करून देणारी घटना आहे. नगरमध्ये कारवाई झाली, अटक झाली, निलंबन झालं, जामीन झाले आणि कारवाया मागे घेतल्या गेल्या. पण अंतिम जबाबदारी आणि शिक्षा याबाबतचा प्रश्न मात्र कायम राहिलाय. आता अमरावतीतही अशीच कहाणी घडता कामा नये. चौकशी अहवाल आला पाहिजे, दोष निश्चित झाले पाहिजेत, दोषींवर कारवाई झाली पाहिजे आणि त्यातून महत्त्वाचं म्हणजे त्या अहवालातील प्रत्येक सुरक्षा उपाय राज्यातील प्रत्येक रुग्णालयात लागू झाला पाहिजे. कारण रुग्णालय हे मृत्यूचा धोका वाढवणारे ठिकाण नसून जीव वाचवण्याचं सर्वात सुरक्षित ठिकाण असलं पाहिजे. उपचारांसाठी रुग्णालयात येणाऱ्या माणसाला आजाराशी लढायचं आहे, रुग्णालयाच्या अडचणींशी नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला यावर आपलं मत काय आहे आम्हाला कॉमेंट करून जरूर कळवा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी, आपल्याला भेडसावत असलेल्या मुद्द्यांवरील चर्चा ऐकण्यासाठी पाहत रहा मुद्दा जनतेचा, फक्त आय लव्ह नगरवर.